नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीला आता सुरुवात होणार आहे मित्रांनो. हरियाणाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी होणार आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी जर मित्रांनो तुम्ही मी शेतकरी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता शेतकरी कर्जमाफी ही 2017 किंवा 2019मध्ये झाली होती. परंतु मित्रांनो, या योजनेमध्ये शेतकरी कर्जमाफी दिली जाते. राज्यात शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादनसुद्धा कमी झाले आहे. तर कर्ज भरायचे कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांना अडचण म्हणून मित्रांनो गरीब शेतकऱ्यांकडे आता बँकासुद्धा कर्ज मागत आहे. तर मित्रांनो, कर्जाच्या बोजामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते आणि शेतकरी काही करू शकत नाही. अशा तर शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच एक पर्याय असतो आणि हा पर्याय राज्य सरकार निर्माण करते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शेवटची 2021-22 साली मिळाली होती आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. अशातच झारखंड राज्यातील शेतकऱ्यांना झारखंड सरकारने 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे आणि तेथील शेतकऱ्यांना दिलासासुद्धा दिलेला आहे. झारखंड राज्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री हेमंत सर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम 2 लाख रुपयेपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना थेट रक्कम दिली जायला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे झारखंड राज्यातील कर्जमाफी झाली. आता महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेते ते पण आता आपण पुढे बघू. तर मित्रांनो, यंदाचा आपण लोकसभा आणि राज्यसभेचा जर विचार केला तर आता लोकसभा आणि राज्यसभाच्या निवडणुका या लागणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील कर्जमाफीचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा हा दिलासाच मिळणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा अजून जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी अतोनात संकटामध्ये सापडले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या कर्जमाफीची घोषणा आतापर्यंत तरी झाली नाही. पण सध्या सुरू असलेल्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येते. आपल्या राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आता दिवसाला सुद्धा शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे कर्जमाफी. जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाला तर शेतकऱ्यांना थोडाफार तरी दिलासा होऊन शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपले कार्य करण्यासाठी सक्षम होऊ शकतात मित्रांनो. राज्यातील बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांना विविध सोयीसुविधा राज्य सरकार दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 1228 मंडळं स्थापित केलेली आहेत. त्यामध्ये 1228 मंडळांचा दुष्काळी मंडळ म्हणून सुद्धा घोषणा केली आहे मित्रांनो. यामध्ये विविध योजना राबविण्याचा विचार राज्य सरकार करत आहे आणि यामध्ये काही योजनांची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी काय तर 1200 मंडळामध्ये 40 तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांना दुष्काळी मदती सुरू झाली आणि दुष्काळी अनुदान सुद्धा वाटप होत आहे. तर मित्रांनो, केंद्रीय पथकाने सुद्धा महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. तर मित्रांनो, यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बघू की केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय निर्णय घेते आणि जशी माहिती आपल्याला प्राप्त होईल तशी आपण तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर पुन्हा एकदा एक विनंती, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.